मुख्यमंत्री महोदयांचं निवेदन. माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की भारताच्या संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये प्रत्येक राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार करावा अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह भारताच्या संविधानाने दिलेले आहेत आणि त्यानुसार 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तो तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल अशी मी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत करण्यात येत आहे. समितीची रचना खालीलप्रमाणे आहे. न्यायमूर्ती रंजना देसाई, माजी न्यायाधीश माननीय सर्वोच्च न्यायालय, न्यायमूर्ती RC चव्हाण, माजी न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई, न्यायमूर्ती SG मेहरे, माजी न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई, श्री DK जैन, माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, माजी महाअधिवक्ता महाराष्ट्र राज्य, श्री रमेश पतंगे, पद्मश्री आणि संविधानाचे अभ्यासक, डॉक्टर सुवर्णा रावल, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या, अशा 7 जणांची समिती या ठिकाणी ही गठीत करण्यात येते आहे आणि साधारणपणे पुढच्या 6 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल द्यावा असं अपेक्षित आहे. आमचा प्रयत्न असेल की अशा प्रकारचा अहवाल घेऊन आपलं जे नागपूरचं अधिवेशन आहे, शीतकालीन अधिवेशन, या अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी दोन्ही सभागृहापुढे आणावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अशासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील अशासकीय विधेयके व ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सादर करतो. दिनांक 10 जुलै 26च्या कामकाजाच्या क्रमात दाखवण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावयाचा वेळ ठरवण्याकरता बैठकीमध्ये खालीलप्रमाणे वेळ उपलब्ध आहे. त्यापैकी विधानसभेकडे पुनर्स्थापन असलेल्या 4 अशासकीय विधेयकांना 6 मिनिटे, तसेच शुक्रवारी दिनांक 3 जुलै 2026 रोजी दिवसाच्या कामकाजात विचारार्थ दर्शवण्यात आलेल्या तथापि चर्चा न झालेल्या 3 अशासकीय विधेयकांना 24 मिनिटे व उर्वरित 120 मिनिटाचा वेळ पुढीलप्रमाणे अशासकीय ठरावांना देण्यात यावा. 1 नंबर श्री अतुल भातखळकर यांचा ठराव 141 यांना 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. क्रमांक 2ला श्री भीमराव तापकीर यांचा ठराव क्रमांक 29 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 3 नंबरला अनिल मांगुळकर यांचा ठराव 89 यांना 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 4था नंबर श्री प्रशांत ठाकूर, ठराव क्रमांक 57 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 5वा क्रमांक राजेश बकाने, ठराव क्रमांक 149 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 6वा क्रमांक श्री साजिद खान पठाण, ठराव क्रमांक 78 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावे अशी समितीने शिफारस केली आहे. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले. समिती प्रमुख महोदय, अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे. प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रतिवृत्त संमत आहे. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना
मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. अनुमती नाकारलेली आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये